आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे, त्याचं औचित्य साधून या ठिकाणी जे संवाद साधणार आहेत, विशेष तरी सावित्रीबाई फुले असा नसला तरी खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना गुरु मानलेला आहे, बुद्ध कवी महात्मा ज्योतिबा फुले यांना, त्या वक्त्या आहेत श्री हवीस्वामी महाविद्यालयातील डॉक्टर उषा दसवाडीकर मॅडम यांना मी विनंती करतो की आपण मंचाकडे यायचे. खरं तर या कार्यक्रमाला प्रत्येक वेळी आपण जो अध्यक्ष म्हणून बोलवतो तो काही असं नियोजित नसतो. आपण ऐनवेळी श्रोत्यातून आपण अध्यक्ष म्हणून बोलवत असतो, परंतु आज महिला दिन असल्यामुळं कार्यक्रमाची अध्यक्षी महिला असाव्यात अशी चर्चा या ठिकाणी झाली. सावित्रीबाई फुले यांची जयंती असल्यामुळं प्राध्यापिका हाके मॅडम यांना मी विनंती करतो की आपण आजच्या या वाचक समाजाचा आपण अध्यक्ष स्थान स्वीकारावं. प्राध्यापिका डॉक्टर उषा सीताराम दसवाडीकर मॅडम हे श्री हवीस्वामी महाविद्यालयामध्ये प्राणीशास्त्र विभागात कार्यरत आहेत. मुळात 2 ते 3 दिवसापूर्वी शुक्रवारी 6-7 वाजता सायंकाळी कदम सरांची भेट झाली आणि ऐनवेळी आपले वक्ते नियोजित वर्षभर बुक झालेले आहेत, कधी कधी 2 वर्ष पुढचे सुद्धा बुक आहेत, परंतु कोणीतरी येण्यास काहीतरी अडचण आणि नकार कळवली आणि त्यामुळं सर म्हणाले की आपल्याकडे काही नावं आहेत का, तेव्हा दसवाडीकर मॅडम यांचं नाव त्या ठिकाणी समोर आलेलं होतं. अगदी 2 दिवसापूर्वी मॅडमला मी कल्पना दिली आणि मॅडम या ठिकाणी कारुण्य माता रमाबाई भीमराव आंबेडकर या पुस्तकावर, वंदना जीवने यांचं पुस्तक आहे, या पुस्तकावर ते भाष्य करणार आहे. मुळात दसवाडीकर मॅडम यांच्या घरी एक सामाजिक अशा पद्धतीने कार्य करण्याची एक परंपरा किंवा त्यांना ती वडिलांपासून मिळालेली आहे. वडील सीताराम दसवाडीकर जे चांगले साहित्यिक, वक्ते आणि निस्वार्थपणे कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते होते. मला वाटते या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. दुसरं म्हणजे दसवाडीकर, सीताराम दसवाडीकर मॅडमचे जे वडील आहेत त्यांच्या घरी अनेक दिवस अन्नभाऊसाठी राहिलेले होते चळवळीमध्ये काम करत असताना. आणि मॅडम अगदी वयाच्या 15-16 वर्षापासून, कारण त्यांच्या कविता अजून ते आल्या नाहीत आपल्यापर्यंत, परंतु हिंदी आणि मराठीमध्ये त्यांनी 40-50 ते 60 कविता लिहिलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांचं इंग्रजी भाषेवर सुद्धा अतिशय प्रभुत्व आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेवर राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सुद्धा 4 वर्ष जवळपास त्यांनी कार्य केलेलं आहे. आणि एक चांगल्या गायिका देखील आहेत, गाण्याची सुद्धा मॅडमला आवड आहे. असं राष्ट्रपैलू व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर उषा दसवाडीकर मॅडम या ठिकाणी आपल्याला पाहुणे म्हणून, वक्ते म्हणून लाभलेले आहेत. त्यांचं मी वाचक समाजाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आज अध्यक्ष म्हणून जे लाभलेले आहेत प्राध्यापिका हाके मॅडम, हे सुद्धा श्री हवीस्वामी महाविद्यालयामध्येच कार्यरत आहेत. आजच त्यांनी 12-12:30 वाजता सावित्रीबाई फुले यांच्या मॅडमचं व्याख्यान झालेलं आहे. हाके मॅडमचं, तेही अध्यक्ष म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे मी स्वागत करतो. आणि आजच्या प्रमुख वक्त्या डॉक्टर उषा दसवाडीकर मॅडम यांना विनंती करतो की आपण कारुण्य माता रमाबाई भीमराव आंबेडकर या ग्रंथाच्या संदर्भात आपलं विवेचन करावं.
ठीक आहे. ओके. धन्यवाद गंगावार सर. सरांनी माझा परिचय दिलेला आहे तुमच्या समोर, पण सरांचा केवढा मोठा परिचय आहे मला माहित नाहीये. त्यांच्यासमोर आम्ही स्वतःला फार लहान समजतो, वयाने जरी मोठा असतो तरी. सर्वप्रथम आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे, ज्यांच्यामुळं आम्ही सर्व महिला त्याचबरोबर पुरुष पुढे गेलेले आहेत, तिथपर्यंत आलेले आहेत. त्या सावित्री मातेला सर्वप्रथम मी अभिवादन करते त्यांच्या जयंतीनिमित्त. आणि आज जो आहे तर मला वाटतं महिलांचा दिवस आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि इथं जो आहे तो एक महिलांचा त्रिवेणी संगम झालेला आहे असं मला वाटतं. तर कसं की योगायोगानं मला इथं संवादिका म्हणून बोलवलेलं आहे एक महिला. त्यासाठी मी एक महिलाचंच विवेचन करावं, त्यांचं पुस्तक घ्यावं म्हणून रमाबाई भीमराव आंबेडकर महिला निवडलेली आहे. त्याचप्रमाणे आणि सावित्रीबाई फुलेची जयंती आहे आणि आपण योगा म्हणून महिलेलाच आपण या कार्यक्रमाचं अध्यक्ष देखील केलेलं आहे. तर हे आणि ते पुस्तक जे आहे ते महिलानेच लिहिलेलं आहे. वंदना जिल्हे नावाची लेखिका आहे आणि त्यांनी हे लिहिलेलं आहे. तर त्रिवेणी म्हणण्यापेक्षा मला वाटते चार पदरी किंवा चौकोनी असा संगम झालेला मला इथं दिसत आहे महिलांचा. आता सुरुवात करायच्या अगोदर मी दोन शब्द म्हणणार आहे फक्त. मग्न होते मनाच्या मनात, मग्न होते मनाच्या मनात, अचानक आलं माझ्या ध्यानात. मग्न होते मनाच्या मनात, अचानक आलं माझ्या ध्यानात. आहे मी कार्यक्रमात कवितेच्या वनात. आहे मी कवितेच्या वनात. धन्यवाद. जसं म्हणतात की जनरल आपण कुठले सर्वसाधारण पुरुष सुद्धा घ्या, मग आता आपण इथं बसलेले पुरुष असो किंवा सर्वसाधारण पुरुष असो, कुठलाही यशस्वी पुरुष असला की त्यांच्या पाठीमागं महिलेचा हात असतो किंवा फार त्यांचं मोठं योगदान असतं. मग ती आईच्या रूपात असेल, बहिणीच्या रूपात असेल, पत्नीच्या रूपात असेल, मुलीच्या रूपात असेल, कुठल्याही रूपात ती त्याला यशस्वी करण्याचा काय करते प्रयत्न करत असते किंवा त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असते. तर जनरल माणसामध्ये सर्वसाधारण माणसाच्या बाबतीत जर असं असेल तर जे महामानव होऊन गेलेले आहेत, अनेक महामानव आपल्या धर्तीमध्ये होऊन गेलेले आहेत, ज्यांना आपण आयुष्य त्यांचे आपल्यावर खूप मोठे उपकार ऋण आहे. महात्मा गांधी आहे, महात्मा फुले आहे, सावित्रीबाई फुले आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, शिवाजी महाराज आहे. हे सगळे जे महापुरुष होऊन गेलेले आहेत त्या महापुरुषाच्या वाटेला किंवा त्यांच्या जे ते महापुरुष झाले त्यांच्यामध्ये तेवढाच त्यांच्यामध्ये महिलांचा सहभाग होता. मग ते शिवाजी महाराजांच्या पाठीमागे जिजाऊ आपण फुले करू शकतो. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की रमाबाई भीमराव आंबेडकर यांचा फुले घेतो. महात्मा फुले म्हटलं की सावित्रीबाई फुले आपल्या डोळ्यासमोर येतात. म्हणजे या सगळ्या महिलांनी कुणी आईच्या रूपामध्ये, कुणी पत्नीच्या रूपामध्ये अशा या पुरुषांना महापुरुष बनवले. जे सर्वसाधारण असे पुरुष आहेत ते काय झालेले आहेत, महापुरुष असे झालेले आहेत. आणि त्यातल्याच महापुरुषाची एक पत्नी किंवा ती एक महिला रमाबाई भीमराव आंबेडकर या पुस्तकावर मी तुमच्यासोबत संवाद साधणार आहे किंवा कालमीमाशा करणार आहे. आणि हे जे पुस्तक आहे ते वंदना जीवने नावाच्या लेखिकेनं लिहिलेलं आहे हे पुस्तक. आणि त्यांनी त्याला कारुण्य माता रमाबाई भीमराव आंबेडकर असं नाव दिलेलं आहे. आणि ही संक्षिप्त चरित्रमाला भाग 13 असं त्यांनी केलेलं आहे. भाग 13. जर आपण पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य तर असं खूप आभार एवढं फार मोठं आहे, ते सांगणं किंवा त्याला लिहिणं अतिशय कमी पडतो, आपण तोकडे पडतो त्यामध्ये. आणि जेव्हा त्यांच्याबद्दलची माहिती असेल, त्यांच्याबद्दलची पुस्तकं असतील, त्यांच्याबद्दलचं सगळं त्यांचे चरित्र असतील, खूप प्रमाणात प्रकाशित झालेले आहे. पण त्या तुलनेत जर बघितलं तर आपण रमाईचं जे चरित्र आहे किंवा त्यांच्यावरचं जे लिखाण आहे ते कमी आहे. पण काही लेखकांनी ते लिहिण्याचं धाडस केलेलं आहे. उदाहरणार्थ सांगायचं असेल तर यशवंत मनोहर या लेखकांनी रमाई नावाचं कादंबरी लिहिलेली आहे. त्याचबरोबर नाना ढाकुळकर नावात यांनी तर ग्रंथ लिहिला आहे रमाबाई आंबेडकर यांच्यावर. त्या अगोदर त्याच्यानंतर बंधू माधव यांनी सुद्धा रमाई नावाची अशी कादंबरी
लिहिलेली आहे. एवढं लिखाण अशा म्हणजे संक्षिप्त स्वरूपामध्ये रमाबाई आंबेडकरांचं लिखाण झालेलं आहे. आणि तेव्हा ह्या सांगतात, ह्या जे लेखिका आहेत वंदना जीवने सांगतात की एवढं सगळं रमाबाईचं लिखाण आहे, मोठ्या मोठ्या पानांचं आहे, 400 पानांचा ग्रंथ आहे, मोठी मोठी कादंबरी आहे. त्या तुलनेत तेव्हा मला काय लिहायचं, कसं लिहायचं, हे मला माझ्यासमोर एक मोठा प्रश्न होता. एक मोठी फिगर होती की कसं करायचं. तरी देखील त्यांनी म्हटलं की मी एक धाडस केलेलं आहे की रमाईवरचं एक छोटीशी चित्रमाला किंवा संक्षिप्त त्यांची चरित्रमाला लिहिण्याचं मी धाडस केलेलं आहे. त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलेलं आहे या पुस्तकामध्ये. मग जेव्हा मी हे पुस्तक वाचले, जवळपास मला वाटतं एक दोन तीन वेळा मला हे पुस्तक वाचण्याचा अनुभव आला. कारण का रमाबाई आंबेडकरांच्या जयंतीशी सुद्धा मला या ठिकाणी बोलवलं होतं. तेव्हा मी हे करण्यासाठी ह्याच पुस्तकाचा उपयोग केलेला होता. त्यावेळेस सुद्धा मी त्याचं वाचन केलेलं होतं आणि 2-3 वेळा हे नजरेखालून माझे पुस्तक गेलेलं आहे किंवा वाचनातून हे पुस्तक गेलेलं आहे. तर मग या पुस्तकामध्ये या पुस्तकाचे वैशिष्ट्य आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय रमाबाई बद्दलचं सांगितलेलं आहे किंवा काय एक्झॅक्टली काय रमाबाई होत्या किंवा कशा होत्या याबद्दलचं त्यांनी विवेचन अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. आणि जेव्हा ते पुस्तक वाचताना माझ्या लक्षात आलं की जवळपास 32 एवढे त्यांनी सब टायटल्स दिलेले आहेत. त्याला आपण उपशीर्षके म्हणतो. त्या शीर्षकाखाली त्यांनी ती माहिती दिलेली आहे. उदाहरणार्थ एक उदाहरण सांगायचं झालं तर जन्म आणि बालपण आहे, त्याच्यानंतर संस्कारी रमा आहे, आई वडिलांचे निधन आहे, मुंबईच्या वाटेवर आहे, असे अनेक 1 ते 32 अशा शीर्षकाखाली त्यांनी रमाबाई मातेला उलगडून सांगितलेलं आहे किंवा उलगडून दाखवलेलं आहे. आणि हे जेव्हा आपण त्यांचे हे सब टायटल्स खाली आपण जेव्हा रमाबाई आंबेडकरांना वाचतो तेव्हा आपल्याला निश्चितच त्यांचे वेगवेगळे गुण त्या ह्याच्यातून दिसतात किंवा त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून किंवा त्यांच्या कार्यातून आपल्याला दिसत असतात. आणि या लेखिकेचं एक आणखी मला एक महत्त्वाचं अभिनंदन करावं असं वाटतं की जेव्हाही आपण पुस्तक वाचतो, त्या पुस्तकामध्ये काही ठिकाणी त्यांनी संवाद बऱ्याच ठिकाणी घातलेले आहेत. संवाद म्हणजे काल्पनिक संवाद असे त्यांनी घातलेले आहेत. आणि जेव्हा आपण ते संवाद वाचतो, पुस्तक वाचताना जेव्हा आपण ते संवाद वाचतो तेव्हा तो प्रसंग आपल्यासमोर उभा राहतो. तो प्रसंग आपल्यासमोर उभा राहतो की जसं काय आपण एखादा पिक्चर पाहतो, फिल्म पाहतो किंवा एखादी टेलिव्हिजन किंवा एखादी टेलिव्हिजनची सिरियल पाहतो असं आपल्याला भासतं. अशा पद्धतीचे त्यांनी संवाद लेखन केलेलं आहे आणि ते चित्र असं जिवंत आपल्यासमोर दिसतं. हे मला त्याबद्दल अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य त्या पुस्तकामधलं मला जुने मॅडमने लिहिलेलं आठवत आहे. मग ह्या प्रत्येक सब टायटल खाली किंवा त्यांनी प्रत्येक अनुक्रमामध्ये जे काही टायटल्स दिले आहेत सब टायटल त्याच्या खाली जेव्हा आपण त्याचा अभ्यास करतो किंवा वाचन करतो तेव्हा प्रत्येक ठिकाणी रमाबाईचे हे गुण दिसतात आपल्याला, वेगवेगळ्या प्रकारचे गुण. आणि वेगवेगळ्या प्रकारची गुण कशी ती जी रमाई किंवा जिच्यामुळं भीमराव आंबेडकर हे बाबासाहेब म्हणून आपल्याला मिळालेले आहे. आपल्या जनतेला किंवा आपल्या देशाला किंवा आपल्या जगाला हे बाबासाहेब म्हणून मिळाले. अगोदर भीमराव आंबेडकर होते पण तिच्यामुळं किंवा त्यांच्यामुळं बाबासाहेब आपल्याला मिळालेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि जेव्हा हे होत असताना किंवा भीमराव आंबेडकरांचं कन्व्हर्जन किंवा त्यांचं जे कन्व्हर्जन आहे ते बाबासाहेबांमध्ये होत असताना त्या माऊलीमध्ये अनेक प्रकारचे वैशिष्ट्य किंवा अनेक प्रकारचे गुण आपल्याला दिसतात. आणि ते गुण बाबासाहेबांच्या कार्यामध्ये, त्यांच्या शिक्षणामध्ये, त्यांच्या सामाजिक सगळ्या क्षेत्रामध्ये ते कार्य केलेले आहे किंवा त्यांनी त्याला मदत केलेली आहे त्या गुणाला. तर ते गुण सांगायचे असेल तर जेव्हा बालपण आणि त्यांचं बालपण ह्या शीर्षकाखाली जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की संस्कारी रमा म्हणजे लहानपणापासूनच रमाबाईला संस्कार झालेले आहे. म्हणजे रमा ही संस्कारी आहे. मग संस्कारी असल्यामुळं तिला तो उपयोग झाला, त्या तिच्या गुणाचा उपयोग बाबासाहेबांना किंवा त्यांच्या मुलांना वाढवण्यामध्ये किंवा सासरी राहण्यामध्ये त्यांना झालेला आहे. कारण आपल्याला माहित आहे की रमाबाई जी आहे जेव्हा 7-8 वर्षाची असतानाच त्यांच्या आईवडिलांचं निधन झालेलं आहे आणि त्यांनी त्या अनाथ झालेल्या आहेत. आणि मग जेव्हा त्यांच्या आई नसल्यानंतर घर कसं होतं, उदास होतं, एकटं पडतं, जिथं स्त्री नाही त्या घरामध्ये, तशा वेळी आईची जबाबदारी ही रमाबाईने पेललेली होती. म्हणजे अगदी वयाच्या 7-8 वर्ष म्हणजेच काय घरातली सगळी कामं करायची, चुलीपासून अगदी शेतापर्यंतची, शेण आणण्यापासून ते छोटे. त्याच्यानंतर एक गौरा नावाची त्यांची बहीण होती आणि शंकर नावाचा भाऊ होता. मग तो
ती बहीण ती भाऊ त्यांना वाढवणे, त्याचबरोबर वडिलांना सुद्धा बघणे आणि वडील सुद्धा नंतर आजारी पडले आई गेल्यानंतर, म्हणजे हे सगळे त्यांनी हे केलेलं आहे. म्हणजे त्यांच्यावर हे जबाबदारी, म्हणजे त्यांचं बालपण त्या ठिकाणी हरवून गेलेलं आहे. रमाबाईचं बालपण हे हरवलेलं आहे. ज्या वयामध्ये छोटे बाळ खेळत राहतात खेळी घेऊन, त्या वयामध्ये रमाबाई चुलीकडे असायची, स्वयंपाक करायची, शेताला जायची आणि घर काम करायची आणि घर सांभाळायची. म्हणजे इथं त्यांच्या एक प्रकारचा संस्कार किंवा त्यांच्यामध्ये एक सोशल किंवा ऍडजस्टमेंट करण्याची जी त्यांच्यामध्ये गुण हा डेव्हलप झालेला आहे, जो की पुढे सुद्धा आपल्याला बाबासाहेबांच्या सहसंबंधाला दिसून येत असतो. त्यानंतर जेव्हा आपण अनेक गोष्टी जेव्हा त्या सासरी येतात, सासरी आल्यानंतर सुद्धा म्हणजे त्यांना इतकं म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचे त्यांचे अंतर्भाव जे होते, त्यांच्या चेहऱ्यावर दिसायचे. रामजी बाबांनी जेव्हा बाबासाहेब मॅट्रिक झाले किंवा 10वी पास झाले, तेव्हा दलित समाजातला पहिला मुलगा म्हणून त्याचं सगळीकडे कौतुक झालं. आणि जेव्हा ते 10वी पास झाले तेव्हा ठरवलं रामजी बाबांनी की त्यांचं लग्न करायचं म्हणून. आणि त्यांनी एका ठिकाणी लग्न ठरवलेलं होतं, साखरपुडा सुद्धा झालेला होता. पण त्यांनी काय केलं, म्हणजे जसं आई वडील मेल्यानंतर रमाबाई काय केलं, काकासोबत आणि मामासोबत पुण्याला आल्या, मुंबईला आल्या आणि मुंबईला राहायला लागल्या. आणि एके दिवशी त्या काय केलं, त्यांनी आपल्या मामासोबत त्या बाहेर जात होत्या अशा बाजारामध्ये, तेव्हा रामजी बाबांनी त्यांना बघितलं होतं, बाबासाहेबांच्या वडिलांनी त्यांना बघितलं आणि बघितल्यासच त्यांना जाणवलं की ही मुलगी अतिशय संस्कारी दिसते आणि ही मुलगी माझ्या भिवाला जी आहे मोठेपणी किंवा त्याच्या शिक्षणामध्ये मदत करेल. माझं जे स्वप्न मी बघितलेलं आहे भिवासाठी, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही त्याला अनुरूप अशी मुलगी आहे. त्यांनी एका नजरेमध्ये त्यांनी रमाबाईला ओळखलं होतं आणि त्यांनी तिथंच ठरवून टाकलं की मला ही सून करायची आहे. मग तेव्हा लोक बोलायला लागले समाजात की तुमचा तर साखरपुडा झाला, तुम्ही एका मुलीला कोणीला म्हणलेला आहे असं कसं. तर त्यांनी म्हटले आणि त्यांना दंड लावला. समाज पंचायतीने त्यांना दंड लावला. तो दंड 1.5 रुपयाचा दंड रामजीबाबांनी भरलेला आहे आणि ते साखरपुडा मोडलेला आहे रमाबाईसाठी. आणि नंतर त्यांनी त्याला सून म्हणून, कारण त्यांना फक्त एकच होतं, केवळ बाबासाहेबांच्या शिक्षणाचं महत्व आहे ते रामजी बाबांनी ओळखलं होतं. रामजी बाबांनीच अतिशय सपोर्ट करून किंवा मदत करून बाबासाहेबांना घडवलेलं होतं लहानपणापासून. त्यांचं स्वप्न होतं की आम्ही शिकावं, देशाचं कल्याण करावं, समाजाचं कल्याण करावं, दलितांचं कल्याण करावं. आणि त्यांची तृप्त इच्छा अशी होती की यांनी शिकलं पाहिजे आणि या शिक्षणासाठी त्याला मदत करणारी अशी मुलगी पाहिजे जी की त्यांना मदत करेल. म्हणून त्यांनी रमाबाईला तिथं हे केलेलं आहे. ते पण अतिशय याच्यामध्ये. आणि मग हे जे आहे त्यांची जी संस्कार आहेत किंवा त्यांचा जो त्याग आहे संसारामध्ये होणारा, त्याच्यामुळे अनेक पैलू आपल्याला रमाबाईचे दिसतात. आणि म्हणून दुसरं आपल्याला वैशिष्ट्य रमाबाईचं सांगता येईल की त्या याच्यामध्ये पुस्तकामध्ये त्यागमूर्ती रमाबाई. जसं इथं कारुण्य माता लिहिलेलं आहे. कारुण्य माता म्हणजे मायाळू आहे, अतिशय मायाळू आहे रमाबाई. एक प्रसंग मीच तुम्हाला सांगते, अतिशय ममताळ किंवा प्रेमळ कारुण्य माता आहे. जेव्हा रमाबाई आजारी असायच्या आणि त्यांची तब्येत खराब झाल्यानंतर बाबासाहेब म्हणायचे मोकळ्या हवेसाठी डॉक्टर सांगायचे की दुसरीकडे घेऊन जा रमाबाईला. म्हणून बाबासाहेब काय करायचे, त्यांना धारवाडला पाठवायचे. ते धारवाडला ते काया पलट करण्यासाठी किंवा एन्व्हायरमेंट जे आहे क्लायमेट त्याला चेंज करण्यासाठी ते धारवाडला पाठवायचे. आणि तिथे एक वसतिगृह काढलेलं होतं बाबासाहेबांनी. तर जेव्हा असंच एके वेळेस रमाबाई तिकडे गेल्या होत्या, बाबासाहेब त्यांच्यासोबत नव्हते. बाबासाहेब आपल्या कार्यामध्ये मग्न होते, त्यांना वेळ देता येत नव्हता रमाबाईला किंवा घरामध्ये त्यांना. तर तिकडे गेल्यानंतर मग रमाबाईंनी पाहिलं की एका वसतिगृहामध्ये संध्याकाळी जेवणच तयार झालं नाही किंवा चुलीचा धूर वगैरे आला नाही. मग त्यांनी हळूच तिथल्या स्त्रीला विचारलं, राधाबाई नावाची स्त्री होती जी की स्वयंपाक वगैरे बघायची, तिला विचारलं आज स्वयंपाक दिसत नाही किंवा चुलीतून धूर वगैरे येत नाही, काय झालं. तर मग तिनं सांगितलं की म्हणे की आपलं अनुदान जे आहे ते काय बऱ्याच दिवसापासून आपल्या वसतिगृहाला अनुदान आलं नाही आणि आपण इकडून तिकडून आम्ही घेतलं उसणपासनं आणि काही दिवस चालवलं, पण आज नेमकं काहीच नाही. तर त्यावेळेस त्या माऊलीने काय केलं, तिच्या हातामध्ये सोन्याच्या बांगड्या होत्या रमाबाईच्या. त्या रमाबाईने सोन्याच्या बांगड्या काढल्या आणि त्यांच्या हातावर ठेवल्या आणि म्हटलं की हे विका आणि अन्नधान्य आणा आणि मुलांना स्वयंपाक करून द्या, त्यांना जेवायला वाढा, त्यांना उपाशी ठेवू नका. इथून त्यांची कारुण्य माता किंवा त्यांची जी आहे ते प्रेमळपणा, ममताळपणा आपल्याला या त्यांच्या प्रसंगातून आपल्याला या दिसतो आणि हे सुद्धा या पुस्तकामध्ये मांडलेलं आपल्याला दिसत असतं. त्यानंतर अतिशय शोषित अशा वृत्तीच्या अतिशय सहन केलेलं आहे रमाबाईंनी. शोषित वृत्ती होती त्यांची लहानपणापासून अगदी ती शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी अत्यंत खूप 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 काही सोसलेलं आहे. जे आईवडील लहानपणी गेले त्यानंतर त्यांनी सासरी आल्या, त्यांना सासऱ्यांनी रामजीबाबांनी आईवडिलांचं दोघांचं प्रेम दिलं. काही काळानंतर सासरी सुद्धा रामजीबाबा सुद्धा मेलेले आहेत, पुन्हा त्या पोरक्या झालेल्या डबल, पुन्हा त्या डबल अशा
पोरगे झालेले आहेत. त्यानंतर बाबासाहेब 2-3 वेळा बाहेर देशामध्ये गेलेले आहेत शिक्षणासाठी. एकदा अमेरिकेला गेले, एकदा लंडनला गेले. जेव्हा त्यांनी अमेरिकेला उच्च शिक्षणासाठी गेले होते तेव्हा तर त्या माऊलींनी एवढी तारेवरची कसरत केलेली आहे की ती आपण जर आता विचार केला तर हे शक्य असेल का असं वाटते. तर त्यांना त्यासाठी त्यांनी एक प्रसंग सांगितले. त्यांच्या घरात आपली हे म्हणतात की आता बाबासाहेब लंडनला गेले, आता त्यांचे बाळाराम नावाचे त्यांचे भाऊ होते ते सुद्धा त्यांचं पण निधन झालं होतं. मग त्याच्या घरचा आधार संपला होता. मग ती घरातली लक्ष्मीबाई म्हणते की आता आपण घर कसं चालवायचं. तर रमाबाई म्हणते की काही काळजी करू नका तुम्ही, आपण एक बिन पैशाचा आणि बिन तोट्याचा आपण व्यवसाय करू असं रमाबाई म्हणते. तर तिने म्हटली कसला अभ्यास करायचा आपण बिन तोट्याचा बिन याचा. तर काही नाही म्हणे, शेण जे पडते ना म्हणे, जनावरांचं जे शेण वगैरे पडते ना ते शेण त्याला कोणी बघत नाही. तर आपण जायचं त्याला गोळा करायचं, त्याच्या दोऱ्या थापायच्या, त्याला वाळवायचं आणि लोकांना विकायचं. हे काम जेव्हा बाबासाहेब गेले होते उच्च शिक्षणासाठी तेव्हा हे रमाबाईनं केलेलं आहे. आणि हे बिलकुल बाबासाहेबांना काही सांगत नव्हते. घरात बाबासाहेब तिकडे गेल्यानंतर त्यांचा मुलगा सुद्धा एक रमण नावाचं, ह्या माऊलीची 4 मुलं गेलेले आहेत, निधन पावलेले आहेत. एवढं तिला त्रास झालेला आहे. आणि त्या वेळेस बाबासाहेब नव्हते त्यांच्याजवळ. इंदू नावाची मुलगी होती तेव्हा सुद्धा बाबासाहेब त्यांच्याजवळ नव्हते. म्हणजे 3 मुलं आणि 1 मुलगी त्यांच्याचं निधन झालेलं आहे त्यांचं. म्हणजे हे सगळं त्यांनी सहन केलेलं आहे किंवा सोसलेलं आहे. आणि असे शेणाच्या गौऱ्या हे करणं ते करणं. आणि मग काय म्हणायचे लोक, काय म्हणायचे शेजारचे पाजारचे किंवा समाजातले म्हणायचे बघा नवरा तर बॅरिस्टर व्हायला दुसऱ्या देशात गेल्या त्याची बायको काय करते तर शेण गोळा करते, गौऱ्या करते असं लोक बोलायचे. मग आपल्या नवऱ्याला कोणी बोलू नये, त्यांना आवडायचं नाही. आणि आपल्या नवऱ्याचा अपमान होऊ नये म्हणून ह्या माऊलीनं काय ठरवलं तर असं ठरवलं की पहाटे जायचं अंधारात पहाटे जायचं, तिथं शेण गोळा करायचं, तिथं गौऱ्या थापायच्या आणि संध्याकाळी अंधार पडला की सरपण आणायला जायचं, लाकडं आणायला जायचं. म्हणजे कुणी मला बघू नये आणि मला बोलू नये, अर्थात आणि पर्यायाने माझ्या पतीला सुद्धा बोलू नये. हे सगळं त्यांनी केलेलं आहे. उलट त्या स्वतः पैसे बाबासाहेबांना पाठवायच्या काटकसर करून. आणि त्यांचं एक वैशिष्ट्य पण सांगता येईल, काटकसरी पण अतिशय काटकसरी होत्या रमाबाई. त्यांना सुरुवातीपासून किंवा लहानपणापासून काटकसर करण्याची सवय होती. जेव्हा बाबासाहेबांनी जेव्हा ते BA झाले तेव्हा बडोद्यामध्ये त्यांनी नोकरी केली. त्यानंतर आपलं सिनियम कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून केले. मग तेव्हा बाबासाहेब काय करायचे, महिन्याला 50 रुपये द्यायचे रमाबाईकडे आणि म्हणायचे की तू यामध्ये महिना चाल, याच्यामध्ये तू महिना चाल. मग ही रमाबाई काय करायची, अशा 30 अशा तिनं पुड्या करायच्या, 30 वेगवेगळ्या पुड्या करायची आणि त्या प्रत्येक पुडीमध्ये 1.5 रुपया ठेवायचं. प्रत्येक पुडीमध्ये 1.5 रुपया ठेवायचं. आणि फक्त 5 रुपये राहायचे वेगळे आणि 5 रुपये वेगळे ठेवायच्या. आणि दिवसाला फक्त एकच पुडी काढायची आणि ती वापरायची. म्हणजे त्यांनी ठरवलं होतं की दिवसाला फक्त 1.5 रुपये खर्च करायचा, त्याच्यावर थोडाही खर्च जाऊ द्यायचा नाही. आणि अशा पद्धतीने त्यांनी त्या खर्च करायच्या महिन्याला. आणि 5 रुपये जे होते ते जेव्हा बाबासाहेबांनी कधी पैसे वगैरे माहिती तर ते बाबासाहेबांना त्यांनी त्यांच्यासाठीच बाबासाहेबांना परत त्यांनी कधी लागलं तर द्यायचे. बाबासाहेबांनी जास्त काळ केली नाही आपल्या प्रोफेसरची नोकरी. पुन्हा ते विलायतेला गेले बॅरिस्टर होण्यासाठी. पुन्हा रमाबाईनं तेच काम केलेलं आहे. अशा पद्धतीने अतिशय काटकसरी होती की 30 पुरचुंड्या हे करून किंवा पुड्या बांधून त्यांनी हे केलेलं आहे. त्यानंतर दुसरी बघायची तर स्वाभिमान. त्याचा एक पैलू या पुस्तकामध्ये दिसतो, तो म्हणजे स्वाभिमान. त्यांना कुणासमोर हात पसरायला आवडायचं नाही, स्वाभिमान जपायला त्यांना आवडायचं. त्याचं एक उदाहरण सांगायचं असेल तर काय झालं होतं, असंच बाबासाहेबांचा कार्यक्रम होता आणि बाबासाहेब कार्यक्रम करायचे, इकडे तिकडे जायचे. काही वेळा त्यांनी काय करायचे, रमाबाईला सर म्हणायचे, रमाबाईला सुद्धा घेऊन जायचे. नंतर हळूहळू रमाबाई भाषण सुद्धा द्यायला शिकल्या. त्यांनी अगोदर अशिक्षित होत्या, त्यांना वाटायचं की मला एवढा चांगला नवरा मिळालेला आहे, शिकलेला त्या काळामध्ये, मी अशिक्षित आहे. त्यांना अभिमान वाटायचा त्यांच्या नवऱ्याचा. आणि मग त्यांनी बाबासाहेबांनी त्यांना शिकवलेलं आहे. जसं सावित्रीबाईला महात्मा फुलेंनी शिकवलं तसं बाबासाहेबांनी त्यांना सुद्धा शिकवलेलं आहे. मग त्यांनी भाषण करू लागल्या, त्यांनी वाचन करू लागल्या, त्यांनी पत्रव्यवहार करू लागल्या रमाबाई. आणि मग त्यांनी काय केलं, मग अशाच एका कार्यक्रमाला बाबासाहेबांनी म्हटलं की तुला पण यायचं तू ये. म्हणून त्यांनी आपली लक्ष्मीबाई, जाऊबाई, त्याच्यानंतर आपली बाबासाहेबांची आत्याबाई, मीराबाई यांच्यासोबत त्यांनी कार्यक्रमाला गेले. पण कार्यक्रमाला जाताना त्यांच्याकडे चांगलं पातळ नव्हतं किंवा चांगली साडी नव्हती त्यांच्याकडे.
मग ते रमाबाईंना लक्षात घेतलं की त्यांना आठवलं की कपाटामध्ये एक जरदारी फेटा आहे, एक फेटा आहे म्हटल्या, जे की बाबासाहेबांना सत्कारामध्ये मिळालेला होता. बाबासाहेबांना सत्कारामध्ये तो फेटा मिळालेला होता, चांगला होता फेटा, आणि तो साडीसारखा वाटायचा किंवा नऊवारी. तर त्या माऊलीने तो फेटा नेसलेला. तिने म्हटली की कुणाला कळणार आहे, फक्त मला आणि साहेबांनाच कळेल की हा फेटा आहे, लोकांना तर कळणार. म्हणून तिने तो फेटा नेसला साडी म्हणून आणि ते कार्यक्रमाला ती माऊली गेली. पण इथं कुणाला मागितलं नाही किंवा कुणाला म्हटलं नाही की मला हे नको ते नको, असं नाही, असं त्यांनी केलं. त्यानंतर दुसरं कष्टाळू तर होत्याच त्या. आम्हाला मी सांगितलं त्यांनी लहानपणापासून आणखी बाबासाहेबच्या सानिध्यात असताना सुद्धा अत्यंत असे त्यांनी कष्ट केलेले आहेत. त्यांचे खूप मुलं असे गेलेले आहेत, त्याच्यामुळे त्या आतून पोखरल्या गेल्या होत्या. त्याच्यानंतर आणि मग पुन्हा काय झालं, रमाबाई म्हणाल्या बाबासाहेब आता हे झालं रमाबाईचे गुणवैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितले की म्हणजे कसं कसं रमाबाईंनी. आणि हे गुणवैशिष्ट्य मी स्वतः या पुस्तकामध्ये प्रत्येक आपल्या सब टायटलमध्ये हे गुण आपल्याला त्याच्यामध्ये दिसत असतात. म्हणून हे गुण मी तुम्हाला म्हणजे 2 भागामध्ये हे तुम्हाला मी सांगत आहे. आणि मग ही रमाबाई बाबासाहेबांसाठी काय होते, रमाबाई बाबासाहेबांसाठी काय, बाबासाहेबांचं रमाबाईवर खूप प्रेम होतं. ते लाडाने त्यांना रामू म्हणायचे, लाडाने त्यांना रामू म्हणायचे. आणि त्यांनी जेव्हा ते बाबासाहेब म्हणतात की रामजी बाबा जसे माझे स्फूर्ती दैवत होते, तसं रमा ही माझी स्फूर्ती देवता आहे. म्हणजे मी बाबांमुळे शिकायला शिकलो, मला शिक्षणाचं म्हणजे महत्व कळालं, आणि मला त्याच्यानंतर मला स्फूर्ती देणारी माझी बायको आहे आणि रमा आहे, आणि ती माझी स्फूर्ती देवता आहे, असं बाबासाहेबांनी नमूद केलेलं आहे पत्रामध्ये एका ठिकाणी. त्याचप्रमाणे बाबासाहेब असं एका ठिकाणी असंही म्हणतात की मला माझ्या घरी किंवा माझ्यासोबत रमा आहे किंवा रामू आहे म्हणून माझं घर चालतं, नाही तर माझं घर चाललं नसतं. कारण मी घरामध्ये मला लेकरांशी कसं वागावं, बायकोशी कसं वागावं हे मला कळत नाही, पण माझी गती ही पुस्तकासोबत जमते. बाबासाहेब म्हणतात माझं जमतं पुस्तकासोबत, पण माझं मुलांसोबत जमत नाही, त्यांच्याशी कसं वागावं, बायकोशी कसं वागावं हे मला जमत नाही. पण ही बायको मला समजून घेतलं म्हणून माझं घर चाललं. म्हणजे रमाबाई आहे किंवा रमा आहे म्हणून माझं हे घर चालत आहे. आणि त्यांनी एक ग्रंथ अर्पण केलेला आहे रमाबाईला शेवटी. त्या ग्रंथाचं नाव आहे पाकिस्तान आणि भारताचे विभाजन. रमाबाई मेल्यानंतर पाकिस्तान आणि भारताचे विभाजन हा जो ग्रंथ लिहिला आहे, तो ग्रंथ हा बाबासाहेबांनी रमाबाईला अर्पण केलेला आहे. त्यांच्या ऋणातून तर मुक्त होणारच नाही मी असं म्हणायचे ते, पण त्यांच्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, त्यांना ग्रंथ हा अर्पण केलेला आहे. त्यानंतर मग जेव्हा आणखी एक सांगायची गोष्ट राहिली की जेव्हा बाबासाहेब विलायतीला गेले, इकडे काम वगैरे करायचे भारतामध्ये वगैरे, त्यांचे कार्यकर्ते वगैरे होते, परत ते शिकायला जेव्हा गेले, मग इथं त्यांची जी घरची परिस्थिती होती ती कार्यकर्त्यांना दिसायची. जे घरी यायचे रमाबाईला भेटायला त्यांच्या घरची परिस्थिती दिसायची. पण आता कसं करायचं म्हणून कार्यकर्त्यांनी काय ठरवलं, सगळ्यांनी थोडे थोडे पैसे जमा केले. सगळ्यांनी थोडे थोडे पैसे जमा केले आणि रमाबाईकडे गेले आणि म्हणाले की हे घ्या मदत आणि तुम्ही घर चालवा. त्या बाईंनी ती मदत नाकारली, त्या माऊलीने ती मदत नाकारली, म्हटली मी मदत घेणार नाही. आणि त्यांनी ती पूर्ण पैशाची पैशाची पिशवी होती की जे काही पैसे जमा केलेले त्यांनी परत केले आणि ते म्हणाल्या की हे द्या वसतिगृहासाठी वापरा हे पैसे, मी घेणार नाही. म्हणजे मी कष्ट करेन, मी मेहनत करेन, मी स्वतः घर चालवेन, पण मला तुमची मदत नको किंवा मला तुमची म्हणजे तुमचे उपकार नको. अशा पद्धतीची ही माऊली होती जिने शेवटपर्यंत बाबासाहेबांना काय केलेली साथ दिलेली आहे. पण अनेक तिच्या लहानपणापासून तिने अनेक सोसलेलं होतं, अनेक अनुभवलेलं होतं. तिच्या शरीराची हेळसांड झालेली होती, चार बाळणपणा झालेले होते. त्यानंतर लहान वयात हे झाल्यामुळं मुलं झाल्यामुळं त्यांचं जे गर्भाशय होतं ते काय म्हणतो आपण त्याला नाजूक झालेलं होतं. आणि त्यांच्यामुळे त्यांना हळूहळू काय झालं, त्यांना टीबी जडला किंवा त्याला आपण क्षयरोग, त्यांना क्षयरोग जडला आणि त्या आतून पोकत गेल्या. त्या कुणालाही सांगायच्या नाही, त्यांना जे वाईट वाटायचं ते कुणालाही सांगत नव्हते. अक्षरशः गंगाधर नावाचा एक त्यांचा मुलगा होता, त्यावेळी
बाबासाहेब हे त्यांच्यासोबत होते आणि बाबासाहेबांचं जास्तीच प्रेम किंवा जास्त अपेक्षा त्या गंगाधर नावाच्या मुलावर होत्या. त्यांना वाटायचं की याला मला खूप शिकवायचं. पण गंगाधर सुद्धा काही काळानंतर वारलेला आहे. तेव्हा बाबासाहेब सुद्धा खूप बक्षाबक्षी रडले होते, अगदी लहान लेकरासारखे रडले होते आणि त्याच वेळी रमाबाई या पूर्ण खचून गेले. त्यावेळी मात्र त्यांना दुःख लपवता आलं नाही आपल्या चेहऱ्यावर. शेवटचा जो मुलगा गंगाधर होता तो वारल्यानंतर त्यांना आपलं दुःख त्यांना लपवता आलं नाही. त्यांनी अंथरूण धरलं आणि पुन्हा त्या अंथरुणाहून उठू शकले नाही. त्यांना क्षय झाला, त्यांना सांधिवाताचा त्रास सुद्धा होता आणि अशा पद्धतीचं ह्या माऊलीचं पुन्हा निधन झालेलं आहे. आणि राजगृहामध्ये फक्त 1 वर्ष रमाबाई राहिल्या. जवळपास मला वाटतं 1932ला त्यांनी बाबासाहेबांनी घर बांधलं राजगृह, जे की दादरमध्ये मुंबईला हिंदू कॉलनीमध्ये आहे. आणि त्यानंतर 33ला 34ला रमाबाईचे निधन झालेलं आहे. काही एका वेळी रमाबाई ही देवभोळी होती. लहानपणापासून तिला तिचे जे वडील जे होते ते वारकरी संप्रदायात असल्यासारखे होते. देवाला जाणं, वारकरी करणं, आषाढी एकादशीला जाणं, त्यांच्यावरती संस्कार झालेले होते. मग त्यांच्यामध्ये तो गुण होता. मग त्यांनी एकदा असंच बाबासाहेबांना हट्ट धरला की आपण साहेब आपण पंढरपूरला जाऊ, मला पंढरपूरला विठोबा ते दाखव, विठोबा नाही. तर बाबासाहेब म्हणले, अगं रामू, आपला विठोबा आपल्याला दर्शन देत नाही, तो आपल्याला दर्शन देत नाही, तो आपल्याला मध्ये येऊ देत नाही. तर तिने म्हणली नाही, आपण बाहेरच चोखोवासात बाहेरच आपण दर्शन घेऊन आपण वापस येऊ. तर बाबासाहेब म्हणले नाही, जो देव माणसामध्ये भेद करतो, एखाद्या माणसांना येऊ देतो, एखाद्याला येऊ देत नाही, तो त्या देवाच्या दर्शनाला जायचं कशाला. आपण असं करू रमा, आपण एक नवीन पंढरपूर तयार करू, आपण एक नवीन पंढरपूर निर्माण करू जिथं सर्व माणसं समान असतील, कुठलाही भेदभाव नसेल आणि त्या पंढरीला मात्र आपण जाऊ असं म्हणाले. आणि खरोखरच 1956ला डॉक्टर बाबासाहेबांनी जेव्हा धर्मांतर केलेलं आहे नागपूरला, तर ती दीक्षाभूमी एक मंदिरासारखी झालेली आहे. किंवा ते मंदिर आहे, हजारो लोक जातात, कुण्या जातीचे आहेत, कुण्या पंथीचे आहेत, कुण्या वंशाचे आहेत, तर काही नाही. अशा पद्धतीचं त्यांनी एक नवीन पंढरपूर निर्माण केलेलं आहे, जे त्यावेळेस रमाबाई हयात नव्हत्या. पण रमाबाईला त्यांनी असं समजावलं, रमाबाईनं ऐकलं. त्यांनी म्हटलं की नवरा ऐकत नाही, तो हट्टी नवरा आहे, म्हणून त्यांनी ऐकलं. त्यांनी तिथं सुद्धा त्यांनी स्वतःचं मन दाबलं किंवा त्यांनी समजून घेतलेलं आहे. बरोबर आहे म्हणजे हे बनवले. अशा अनेक उदाहरणं रमाबाईची देता येतील, त्याच्यामुळे अनेक त्यांची गुणधर्म सांगता येतील आपल्याला. आणि हे सगळे गुणधर्म आणि याबद्दलची सगळी माहिती मला वाटतं या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि हे रमाबाईचं जेव्हा आपण थोडक्यामध्ये पूर्णपणे चरित्र समजून घ्यायचं असेल आपल्याला, तर हे पुस्तक हे अतिशय चांगलं आहे असं मला वाटतं. आणि हे महिलेनं लिहिलेलं आहे म्हणून याला मी प्रिफर केलं. हे महिलेसाठी आहे म्हणून याला मी प्रिफर केलं. आणि हे मी महिला म्हणून तुमच्यासमोर याच्याविषयी बोलते, याचा मला खरंच अभिमान वाटतो. मी स्वतःला धन्य समजते, कारण या माऊलीबद्दल मला काही थोडंसं बोलता आलं किंवा तिला समजता आलं. या निमित्तानं म्हणा, कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला तिची धडपड, तिने केलेलं कार्य, तिचा त्याग, तिची करुणा, तिचं प्रेम, तिचा समजूतदारपणा, तिचा कणखरपणा, ह्या सगळ्या गोष्टी मला उलगडल्या. आणि धन्य ती रमाई, धन्य ते बाबासाहेब असं मला शेवटी म्हणावं वाटतं. मला वाटतं एवढं ठीक आहे. आणि एवढे जे गुणवैशिष्ट्य या पुस्तकाबद्दल दिसायचं, निश्चितच कोणाला जरी गरज असेल रमाबाईचं जेव्हा संदर्भ येईल आणि तुम्हाला त्यावर बोलायचं असेल, लिहायचं असेल, तर हे पुस्तक निश्चितच तुम्ही रेफर करू शकता असं मी तुम्हाला सांगू इच्छिते. आणि शेवटी मला एवढंच म्हणायला लागेल की तंगावा सरांचे मला आभार मानायचे, कारण तंगावा सर नेहमीच काही लोक असे असतात, लोकांना माहीत असतं, काही लोक असे असतात की जे सांगत नाही आणि दाखवत नाही, असे असतात आणि त्यांना वाटतं पण ते सांगत नाही. पण संत तंगावर सरांनी काही गोष्टी माझ्या घेतल्या. आम्ही एका कॉलेजमध्ये असल्याने, एक स्टाफ मेंबर असल्याने बऱ्याच वेळा मी बऱ्याच वर्ष आम्ही NSS मध्ये सुद्धा काम केलेलं आहे. आणि असं कुठं काही हे असेल, विषय असेल किंवा काही तिथं जागा असेल किंवा गरज असेल, तर तंगावर सर माझं नाव, माझी आठवण नेहमीच करतात आणि एक प्रकारचं मला प्रोत्साहन देतात किंवा स्टेज निर्माण करून देतात असं म्हणायला हरकत नाही. म्हणून मी सरांचा सुद्धा आभार व्यक्त करते, ज्यात त्यांनी माझं नाव सुचवलं. आणि त्यानंतर आनंद कदम सरांचा सुद्धा मी आभार व्यक्त करते. आणि कारण आनंद सरांनी विश्वास ठेवला त्यांच्या शब्दावर आणि किंबहुना माझ्यावर सुद्धा विश्वास ठेवला आणि त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला. परवालाच मला त्यांनी फोन केला होता की असं सांग मॅडम, आणि तुम्ही शक्य झालं तर येऊ शकता का. म्हणून हो सर, अवश्य मी करेन, म्हटलं काही हरकत नाही. आणि कोण सांगितलं तुम्हाला रेफरन्स, ते तंगावा सरांचं नाव घेतलं, निश्चितच म्हटलं येईल मी. आणि मग सरांचं सुद्धा मी आभार व्यक्त करते. आणि तुमची जी टीम आहे सर,
कदम सर स्पेशली आणि त्यांची जी टीम आहे त्या सगळ्यांचं मी काय करते अभिनंदन करते आणि तुम्हाला शुभेच्छा देते, कारण हा अतिशय चांगला उपक्रम आहे. हा जवळपास 256वा वाचक समाज आहे आणि 256व्या वाचक संवादाला मी बोलते. म्हणजे या अगोदर जवळपास 255 वाचक लोक किंवा संवाद करणारे लोक येऊन गेलेले आहेत, बोलून गेलेले आहेत आणि कितीतरी वर्षापासून हा चालणारा उपक्रम आहे असं मला कळलेलं आहे. तर निश्चितच हा अतिशय स्तुतीप्रद असा कार्यक्रम आहे किंवा उपक्रम आहे असं मला वाटतं. त्यासाठी तुम्हाला आणि तुमच्या टीमला शुभेच्छा देते आणि तुमचं अभिनंदन करते आणि असेच कंटिन्यू तुमचे कार्यक्रम होत राहू, असंच हे तुमचा उपक्रम चालत राहू एवढी अपेक्षा व्यक्त करते आणि शेवटी थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मुळात रमाई असेल किंवा यशोधरा असतील हे विषय असे आहेत की या विषयावर बोलणारे खूप कमी व्यक्ती आहेत. आपण पाहतो, आपण महात्मा ज्योतिबा फुले किंवा बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर बोलणारे व्यक्ती आहेत, परंतु अगदी वेळ कमी असताना 2 दिवसामध्ये मॅडमनी या विषयावर बोलण्याची तयारी दाखवली. रमाबाईंच्या व्यक्तिमत्वाचे जे पैलू आहेत, जे प्रत्येक पैलू सांगतात 35 ते 40 मिनिटांमध्ये मॅडमनी अनेक उदाहरणं देऊन अतिशय ओघवत्या भाषेमध्ये आपल्याला रमाई आपल्या डोळ्यासमोर मॅडमने या ठिकाणी उभं केलेलं आहे. ज्या पुस्तकाचा संदर्भ मॅडमने दिलेला होता ते तिन्ही पुस्तक मी वाचलेले आहेत. सर्वांनी काही जणांनी वाचलेलं नसेल तर हे पुस्तक अवश्य आपण वाचावं. डॉक्टर यशवंत मनोहर यांनी लिहिलेले मी रमाई, मी सावित्री आणि मी यशोधरा, फक्त 40 पानाचे पुस्तक आहे, 40 पेजेस, 20 पान. तर त्या तिन्ही पुस्तिकेमध्ये त्यांनी अगदी कमी शब्दामध्ये या सर्व जे महान अशा नायिका आहेत त्यांनी आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून चरित्रात्मक त्या कादंबऱ्याच आहे त्यातून त्यांनी उभं केलेलं आहे. अशाच पद्धतीचं या ठिकाणी घसवाडीकर मॅडम यांनी रमाबाईचं जे व्यक्तिमत्व आहे आपल्या डोळ्यासमोर सगळी बालपणापासूनची जडणघडण, त्या सोशी कशा होत्या, जिद्दी कशा होत्या, कष्टाळू कशा होत्या आणि घराला कशा पद्धतीने त्या आधार देत होत्या हे उदाहरणासह आपल्याला त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. त्याबद्दल वाचक समाजाच्या वतीनं मी मॅडमच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या विषयाच्या अनुषंगानं जर आपल्याला चर्चा करायची असेल तर या ठिकाणी हे मंच आपल्यासाठी खुलं आहे. चर्चेसाठी कोणाला बोला, कोणी? अभिनंदन. अभिनंदन मॅडम. मी काही प्रश्न विचारणार नाही. मी पुस्तक वाचलेलं आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की तुमच्या बोलण्यातून श्रमसंस्काराचं महत्त्व, स्त्री शिक्षणाचं महत्त्व आणि सावित्रीबाई फुलेच्या जयंतीनिमित्त तुम्हाला मिळालेल्या संधीचं तुम्ही स्मरण केलं. या गोष्टीचा मला जास्त आनंद आहे की मी वाचलेलं पुस्तक पुन्हा एका महिलेचं वनंदगावचे होते सर. वनंदगाव त्यांचं माहेर होतं. मुंबईला भेटले ते. जेव्हा त्यांच्या आईवडिलांचं निधन झालं, रमाबाईचं लहान वयामध्ये त्यांच्या आईवडिलांचं निधन झालं, मग तेव्हा त्यांची भाऊ बहीण ते त्यांच्या मामासोबत ते मुंबईला गेलेले होते आणि भायखळ्याला राहायचे आणि तिथंच रामजी बाबा सुद्धा राहायचे आणि तिथंच त्यांची मामा सुद्धा राहत होते, वलंकर नावाचे आणि धोत्रे काका होते तिथंच. आणखी कोणी? बोला. तुम्ही आपण एक उल्लेख केला म्हणजे साखरपुडा म्हणून आहे. म्हणजे रमाबाईचा साखरपुडा हा रद्द करण्यात आला आणि यांच्याशी असा एक वाक्य आहे. क्लिअर झालं. हो, ते काय झालं सर, रामजी बाबांनी भीमरावांचं, त्यावेळेस भीमरावांचं एका ठिकाणी त्यांना मुलगी पसंत केली होती त्यांनी आणि त्यांना होकार पण दिला होता आणि साखर वगैरे खाल्ली होती तेव्हा. आणि मग त्यांना जेव्हा रमाबाई
आणि त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं की आपल्या भीमरावाला मार्गशिक्षणामध्ये मदत करणारी हीच मुलगी आहे, हे त्यांना लक्षात आलं. त्यांनी चौकशी केल्यानंतर म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, ते अगोदर ठरलेल्या मुलीचा साखरपुडा म्हणलेला आहे ते रमाबाईसाठी केलेलं आणि त्यांनी पुन्हा रमाबाई सोबत त्यांचं लग्न केलं. ओके, धन्यवाद. आणखी काही नाही? धन्यवाद. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन, खऱ्या अर्थानं महिला दिन. आणि आज योगायोग म्हणा की काही म्हणा, नियोजित वक्ता बदलला तो आमचा योग चांगला लागला. आणि सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिन साजरा एका वेगळ्या पद्धतीने आज आम्हाला करता आला, कारण आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सावित्रीबाई आहेत, संवादिका सावित्रीबाई आहेत, लेखिका सावित्रीबाई आहेत आणि पुस्तकाचा विषय देखील सावित्रीबाईचा आहे. म्हणजे अर्थातच वंदना जीवने या लेखिकेनं कारुण्य माता रमाबाई भीमराव आंबेडकर या विषयावरती लेखन केलं आणि या विषयाला आपल्या समोर विवेचन करण्याचं काम आजच्या संवादिका प्राध्यापिका डॉक्टर उषाताई सीताराम नसवाडीकर, अर्थातच अवघी स्वामी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आदरणीय शिंदे सर यांच्या या सुविद्य पत्नी आहेत आणि आज सरही आहेत. मला आठवण होत होती, एकीकडे भीमराव आंबेडकर आणि रमा माता यांचा विषय रंगत असताना इथं भीमराव आंबेडकर बसून आहे आणि रमा माता बोलते, असा एक भास मला या ठिकाणी होत होता. खूप खूप धन्यवाद सर. आणि आदरणीय शिंदे सरांनी देखील यापूर्वी संवाद साधलेला आहेच. आजच्या कार्यक्रमाच्या प्राध्यापिका एन.आर. हाके मॅडम या अध्यक्ष आहेत. याही स्त्री रूपानं आपल्याला लाभलेल्या आहेत आणि म्हणून मला समाधान याचं वाटतं की खऱ्या अर्थानं आपण सावित्रीबाईची जयंती साजरी करतो. एखाद्या वेळेस प्रतिमेला पुष्पहार घालणं, फोटो काढणं आणि सावित्रीबाईची जयंती साजरी केली म्हणणं किंवा सावित्रीबाईचा इतिहास सांगत बसणं, भाषणबाजी करणं आणि आम्ही जयंती साजरी केली म्हणणं. पण त्या सावित्रीबाईच्या जयंतीचा अध्यक्ष पुरुष, वक्ता पुरुष, सगळं नियोजन पुरुष, विषय फक्त महिलांचा. म्हणजे तिथं महिलांना संधीच दिली जात नाही, तिथं खऱ्या अर्थानं ती जयंती साजरी केल्याचं सार्थक होते असं मला वाटतं. असो, योगायोगानं परवा तंगावर सरांची भेट झाली आणि त्यांच्या समोर विषय काढला. त्यांनी त्यांचं नाव सुचवलं आणि पहिल्याच फोनला ताईने कुठलंही आरवेळ न घेता होकार दिला. म्हणूनच म्हणतो खऱ्या अर्थानं की आज आमची जयंती साजरी होते. असो, आज या कार्यक्रमात चर्चा संपलेली आहे. उपस्थितांना जन्मदिनाची ग्रंथभेट देण्याची वेळ आता या ठिकाणी आलेली आहे. आज आणखी एक दुसरी गोष्ट अशी आहे, आपल्या उदगीरचे सुपुत्र जे चित्रपट निर्मिती क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत ते आज आपल्यामध्ये इथे उपस्थित आहेत. त्यांनी अनेक चित्रपट निर्मितीचा वेळा उचललेला आहे, चालू आहे काम. आणि असे चित्रपट निर्माते असणारे आदरणीय दत्ताजी उदगीरकर यांचा जन्मदिन याच महिन्यातल्या 1 तारखेला म्हणजे 1 तारखेला त्यांचा जन्मदिन होता आणि आज आपल्याला त्यांचा जन्मदिन साजरा करण्याची योग आलेला आहे. आणि त्यांच्यासाठी छत्तीसगडचे शास्त्रज्ञ, कृषी नेते आणि आयुष्यमान भारत याच्यावरती ज्यांना नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेला आहे असे डॉक्टर राजाराम त्रिपाठी, मी एवढं याच्यासाठी सांगतोय की ते आपल्याकडे संवाद साधायला येणार आहेत उद्याच्या 17 तारखेला. जर कोरोनाचं संकट सौम्य असेल तर
त्यांनी होकार दिलेले आहेत, त्याच्यातूनही त्यांनी यायची तयारी दाखवलेली आहे. पण आमचा त्यांना थोडासा सल्ला आहे, बघूया काय होतं ते. आणि त्यांनी लिहिलेलं मी आदिवासी बोलतोय हे भाषांतरित पुस्तक या ठिकाणी आज आपण दत्ताजी उदगीरकर यांना देऊन त्यांचा जन्मदिन साजरा करतोय. आणि हे करण्यासाठी मी आदरणीय प्राध्यापक डॉक्टर सुरेश शिंदे सरांना विनंती करतोय की आपण दत्ताजी उदगीरकर यांना त्यांना जन्मदिनाची भेट देण्यासाठी आपण समोर यावं. उदगीरकरांना विनंती आहे आपण येऊन मी आदिवासी बोलतोय ही साहित्य कृती आपण स्वीकारावी. आदिवासी विभागामध्ये जे कार्यरत आहेत असे डॉक्टर राजाराम त्रिपाठी यांनी लिहिलेली ही साहित्य कृती आहे. धन्यवाद. याच बरोबर आमच्यातले कायमचे श्रोते असणारे, कधीच कुठेही दिसत नाही पण कुठलाही कार्यक्रम त्यांनी आतापर्यंत चुकलेला नाही, सुरुवातीपासून त्यांची उपस्थिती आहे, असे आदरणीय सुरेशजी वजनव यांचा जन्मदिन याच महिन्यातल्या 26 तारखेला आहे आणि त्यांचाही सन्मान होणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी आदरणीय डॉक्टर दत्ताजी ओढराव सरांना विनंती करतोय की आपण सुरेश वजनव यांना जन्मदिनाची ग्रंथ भेट द्यावी. नारायण घटकार आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांनी लिहिलेलं मंडळ आयोग ओबीसीच्या हक्कांचं मंडळ आयोग हे पुस्तक त्यांना भेट द्यायचं आहे. तेव्हा आपल्याला विनंती आहे सुरेश वजनव सर आपण समोर यावं. आणि ओबीसीच्या हक्कांचं मंडळ आयोग हे नारायण घटकार यांनी लिहिलेलं पुस्तक प्राध्यापक डॉक्टर दत्ताजी ओढराव सर यांच्या शुभ हस्ते आपल्याला जन्मदिनाची भेट म्हणून दिलं जात आहे. धन्यवाद सर. याच बरोबर या ठिकाणी आमच्या या वाचक संवादाचे समर्थक संयोजक सर्वस्वी असणारे आमचे परममित्र प्राध्यापक राजपाल पाटील यांचाही जन्मदिन याच महिन्यातल्या उद्याच्या 10 तारखेला आहे. म्हणजे जन्मदिनाची पार्टी आम्हाला घ्यायला वेळ आहे, घेऊया त्यावेळेला, तर त्यांचाही सन्मान होणं गरजेचं आहे. मी काल परवाच एक सुंदर असा एक ग्रंथ ज्यांचा प्रकाशित झालेला आहे, लासोना येथील शेषनाथ महाराजांचं महात्म्य चरित्र ज्यांनी लिहिलेलं आहे, ओबीबद्ध सुंदर असं 250 पानापेक्षा जास्त मोठा असं ग्रंथ असणार ते शेषरावजी फावडे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना विनंती आहे आपण समोर यावं आणि आमचे मित्र प्राध्यापक राजपाल पाटील यांना जन्मदिनाची भेट द्यावी. मागे वळून पाहताना हे या ठिकाणी पुस्तक त्यांच्यासाठी आहे. संतोष पाचपुते यांच्याकडनं आलेलं हे पुस्तक आहे. सरांना जन्मदिनाची भेट घेऊन द्यावं. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर आजच्या संवादिका उपस्थितांमध्ये जन्मदिनाची तारखा या ठिकाणी संपलेली आहे. खरं पाहिलं तर लाईव्ह स्वरूपात दिल्यामुळे बाहेरगावची अनेक मान्यवर मंडळी हा कार्यक्रम लाईव्ह स्वरूपामध्ये पाहायला लागलेले, ज्याच्यामध्ये आपल्या अहमदपूरच्या सभापती असणाऱ्या अयोध्याताई केंद्रे याही लाईव्ह आहेत. यवतमाळवरून पोपट यमगर हे लाईव्ह आहेत. औरंगाबादहून डॉक्टर भाऊसाहेब मिस्त्री हे लाईव्ह आहेत. पुण्याहून अश्विनीताई रानडे याही लाईव्ह आहेत. शहाजानी औरंगाबादहून शांताताई गिरबणे यांचे तर 2-3 कमेंट्स या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या संवादाचं कौतुक त्यांनी कमेंट्स मध्ये केलेलं आहे. शांताताई गिरबणे त्याही लाईव्ह आहेत. याशिवाय आदरणीय विश्वनाथराव बिरादार हे आज आपल्यामध्ये उपस्थित नाहीये, कुठंतरी कामात आहेत, पण ते तिथून देखील लाईव्ह पाहायला लागलेले. असं लाईव्ह पाहणाऱ्यांची अनेक खूप मोठी संख्या या यादी आहे. मी त्यांचं नाव याच्यासाठी घेतोय की या ज्या खिडक्या आहेत, थंडी वाजायला लागलेली आहे, वारं येते, धूळ येते, या खिडक्यांना पडदे नाही. आणि आम्ही मागच्या कार्यक्रमानंतर सहज चहा घेत असताना विषय निघालेला होता आणि त्यावेळेला त्यांनी म्हटलं की आता ह्याच्या पुढचं तुम्ही काहीच बोलू नका. खरं पाहिलं तर मी हे पडदे बनवायला ऑर्डर अगोदर दिलेली आहे, पण चर्चा निघाल्यानंतर त्यांनी म्हटलं पुढचं काही सांगू नका, कुठून आणणार, कसं आणणार, काय आणणार, मला काही सांगू नका, फक्त जे
मला द्या. मी या सभागृहाला काहीतरी देण्याची खूप दिवसापासून वाट पाहत होतो. तुम्ही तर काही मागतच नाही. पण आता हा विषय निघालाय तर या पडद्यांना जो काही खर्च, पाईप घ्या, तुम्हाला जे जे काही खर्च लागेल, जेवढा खर्च लागेल तेवढा मी देतो असं आदरणीय विश्वनाथराव बिराजदार यांनी जाहीर केलेलं आहे. त्याच्यासाठी मी त्यांचं कौतुक करावं आपण सगळ्यांनी करावं म्हणून नाव घेतलेलं आहे. असो, धन्यवाद. अनेक जणांची नावं या ठिकाणी आहेत, ती घेता येतीलच, पण आपण वेळेअभावी थांबूया. आणि आजच्या संवादिका प्राध्यापक डॉक्टर उषा सीताराम दसवाडीकर यांनी सुंदर असा संवाद या ठिकाणी साधला. खरं पाहिलं तर रमाबाई आपल्याला बहुतांशी माहिती नाही जेवढ्या सावित्रीबाई माहिती आहे, आणि त्या माहीत करून देण्याचं काम आज या ठिकाणी दसवाडीकर ताईंनी केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान करणं आमचं कर्तव्य आहे. द बिगिनिंग ऑफ थॉट इन द हिस्ट्री ऑफ मॅनकाइंड हे कल्पना परांजपे यांच्याकडून आलेलं पुस्तक सन्मान चिन्ह आणि सन्मान पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यासाठी दुसऱ्या सावित्रीला मी बोलवतोय. तुम्ही हात करायला लागला तर मी सुचिता कदम ही माझी सावित्री आहे, तिच्या हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी करूया. धन्यवाद. मी सावित्री याच्यासाठी म्हटलं की मला 256 कार्यक्रमापर्यंत येण्यासाठी तिच्याकडनं खूप मोठं बळ मिळालेलं आहे. नाहीतर प्रत्येक वेळेला कार्यक्रमाला निघालं की घरातल्या मंत्र्याचं लगेच सांगणं असतं की आता पहिले ह्या महिन्यात पुन्हा तुमचा कार्यक्रम. पण आमच्या सावित्रीने मला कधीच कुठल्याच कार्यक्रमाच्या दिवशी काम सांगितलेलं नाही. उलट एखादं काम निघालं तर जाऊ द्या, तुमचा कार्यक्रम आहे ते झाल्यावर बघू द्या असं म्हणते, म्हणून मी तुझ्या सावित्री म्हणत. धन्यवाद. यानंतर आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय प्राध्यापिका एन.आर. हाके मॅडम यांचाही सन्मान करणं आमचं तेवढंच कर्तव्य आहे. मी आमचे शेठजी उपस्थित आहेत, त्यांना मी विनंती करतोय. आदरणीय कचरूलालजी, खरं पाहिलं तर ते समोर आलं की समोरच्या माणसाला हसवल्याशिवाय बसत नाही. आदरणीय कचरूलालजी शेठजी, राष्ट्रमाता अहिल्या हे राजेंद्र विमलबाई श्रीमंत सगर यांच्याकडून आलेली साहित्यकृती देऊन हाके मॅडमचा सन्मान आपण करावा. तेच म्हणलं तुम्हाला विचारावं लागतंय. आणि आज खरं पाहिलं तर धन्यवाद मानायचं काम आमचं आहे, कारण शिंदे सरांनी ताईंना आज बोलण्यासाठी संधी दिली. आणि या म्हणलं तर ते येऊ शकले नसते, त्यांची परवानगी नसती तर. आणि शिंदे सरांनी परवानगी दिली, नुसती परवानगीच दिली नाही, समोर बसून ऐकले पूर्णपणे. त्याबद्दल त्याचा धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाचं अध्यक्षीय समारोप करण्याची विनंती मी प्राध्यापिका डॉक्टर आदरणीय एन.आर. हाके ताईंना करतोय की आपण अध्यक्षीय समारोप करा. आजच्या या चला कवितेच्या पानात 256वा वाचक संवाद कार्यक्रम. सर्वप्रथम मी श्री शिक्षण प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करते. आजच्या या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मला बोलवलं. खरं पाहिलं तर या कार्यक्रमामध्ये मी आले ती प्रतीक्षा लोकरी माझी विद्यार्थिनी. मला सांगायला अभिमान वाटतो की या विद्यार्थिनीमुळे मला या कार्यक्रमाचा आस्वाद घेता आला किंवा माहिती मिळाली की उदगीरमध्ये कंटिन्युअसली हा कार्यक्रम अतिशय चांगल्या अशा पद्धतीचं कार्य करत आहे. अनेक अशा व्यक्तींचा अनुभव किंवा त्यांनी जे काही साहित्य आहे, पुस्तक आहे, या संदर्भातली माहिती मी ऑनलाईन सुद्धा काही वेळेस हा कार्यक्रम अटेंड केलेला आहे. ऐकण्याचा मला खरा या ठिकाणी लाभ मिळाला. अनंत कदम सरांचे खरंच या कार्यक्रमाची जी काही त्यांची टीम आहे
त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या, खरं तर मॅडमच्या बाबतीत आम्ही बोलणं म्हणजे थोडंसं आम्ही त्यांच्यापेक्षा लहान आहे, लहान तोंडी मोठा क्लास घेतल्यासारखं होईल ते. तरीही कार्यक्रमाचं एक प्रणाली म्हणून मॅडमनी अतिशय चांगल्या अशा पद्धतीने डॉक्टर रमाबाई आंबेडकर यांच्याविषयी माहिती सांगितली. खरं पाहायला गेलं तर सरांनी आता सांगितले की सावित्रीबाई फुले या मातेनं शिक्षणासाठी खूप असे प्रयत्न केले. आजच्या ज्या काही स्त्री या ठिकाणी स्त्रियांच्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करत आहेत, ते कार्य फक्त आणि फक्त सावित्रीबाई फुले यांच्यामुळे ते शक्य झाले. आम्ही सुद्धा या ठिकाणी आज उभा आहेत ते फक्त त्यांच्या कार्यामुळे. त्यांनी जो काही त्याग घेतलेला आहे, जे परिश्रम घेतलाय, तो त्या परिश्रमाचा या ठिकाणी आम्हाला त्याचा फायदा मिळालेला आहे. आणि अशाच अनेक अशा स्त्रिया आहेत की ज्यांनी खूप असं त्याग केलेला आहे. त्यावेळेस जसे की मॅडमनी सांगितलं, प्रत्येक पुरुषाच्या यशस्वीते पाठीमागे स्त्रियांचा सहभाग हा असतो. तर प्रत्येक त्या स्त्रियांच्या बाबतीत आपल्याला अनेक अशा गोष्टी माहीत नाही. जसे की महात्मा गांधीजी आहेत, महात्मा गांधीजींना सर्व देश ओळखतो, मात्र त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या कस्तुरबा गांधी यांनी किती मोठा त्याग केला असेल, त्यावेळेसच ते या पदापर्यंत गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या रमाबाई आहेत. तर या जे काही महापुरुष आहेत त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या स्त्रिया आणि सध्याच्या काळामध्ये सुद्धा असणाऱ्या ज्या काही स्त्रिया आहेत, त्या आपल्या घर चालवण्यासाठी, मग ती बहीण असेल, माता असेल, हे कार्य करत असतात. कुठं ना कुठं त्या त्याग करत असतात. आणि एवढं या ठिकाणी अध्यक्षस्थान दिलं, एक बोलण्याची संधी दिली, त्यामुळे वाचक समाज यांचे आभार मानते आणि माझे 2 शब्द. धन्यवाद मॅडम. या ठिकाणी खूपच सुंदर असा आपण संवाद साधलेला आहे. आपण अतिशय समारोप देखील चांगल्या पद्धतीने केलेला आहे. यानंतर आज या कार्यक्रमामध्ये आणखीन एक सन्मान करणं गरजेचं वाटतं. ते म्हणजे आमचे मित्र, आपल्या भागातले एक उत्कृष्ट असे समीक्षक म्हणणारे किशन उगले, त्यांना काल एक पुण्यातला खूप मोठा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांचा सन्मान कुणाच्या हस्ते झाला, कोणता पुरस्कार होता ते सगळं मी सांगणार नाही, त्यांनाच बोलवणार आहे. पहिल्यांदा आपण त्यांचा सत्कार करूया आणि मग त्यानंतर त्यांना मी विनंती करणार आहे त्यांना सांगायची. तर मी आदरणीय भंडारे सर, प्राध्यापक मनोहर भंडारे सर, गेली का? ओके, काही हरकत नाहीये. मी या ठिकाणी शिंदे सरांना विनंती करतोय की आपण किशन उगलेंना, त्यांना पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल आपण त्यांचा सन्मान करूया, ग्रंथ भेट देऊन. या भावनापूर हे समाधान दत्तात्रय भोसले यांच्याकडून आलेले साहित्य कृती किशन उगलेंना देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. या आदरणीय किशन उगले सर, शिंदे सर. धन्यवाद. किशन उगले सरांना विनंती, पुरस्कार कोणता आणि कुणाच्या हस्ते मिळाला हे सांगितल्यानंतर आजच्या कार्यक्रमाचा आभार देखील आपण मानायचा आहे. मी तसा ते मोसमी पोस्ट नाही तर तुम्ही अवघड पावसात मोसमी पाऊस करण्याचा प्रयत्न आहे. आदरणीय व्यासपीठ आणि विचारपीठ आणि शब्दांचे आंदोलन करून साहित्यांची केंद्रित करून उदंड अशा प्रकारचं साहित्यातून मौलिक, तात्विक आणि तत्वनिष्ठ आणि अनमोल अशा प्रकारचं आपल्या जीवनाला साहित्याचं रुजवण करून शब्दांच्या छंछणावर आणि शब्दांच्या घुमरावर आपल्या महिन्यातून 2 दिवस आपल्याला मेजवानी देणारा हे व्यासपीठावरील वक्त्या धसवडेकर मॅडम आणि अध्यक्षा हाके मॅडम
आणि संयोजक आनंदराव कदम, तुम्ही सर्व बसलेले माझ्यासमोर श्रोतेगण, मी गुरुकुल प्रतिष्ठान पुणे ज्याचे संयोजक श्याम भुरके सर यांनी भारतीय स्वातंत्र्याचे 75 वर्ष या विषयावर महाराष्ट्र राज्य स्तरावर निबंध स्पर्धा आयोजित केली होती. या निबंध स्पर्धेमध्ये गोवा, तामिळनाडू, केरळ, गोवा अशा अनंत 5 राज्यातून त्यांनी ती स्पर्धा आयोजित केली होती. त्यामध्ये या राष्ट्रीय स्तरावरील निबंध स्पर्धेमध्ये मी भाग घेतला होता. सुयोग सुदैव सगळ्या गोष्टी घडून आल्या आणि महाराष्ट्र नाही तर राष्ट्रीय स्तरावरला हा पुरस्कार पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर अशोक कामत आणि त्याच्यानंतर अविनाश धर्माधिकारी साहेब यांच्या हस्ते, यांच्या सानिध्यामध्ये मला काल 2 तारखेला त्यांच्या हाताला मला त्यांच्या हाताने सन्मानित करून मला तो राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे. मी असा कुठं सुयोग संधी साधत असेल तर सणवार भगवंतिका वेळानुसार सुद्धा सोडून मी पुण्यामध्ये वेळानुसार केली. कारण सर्वात महत्वाचं काय असतं जीवनामध्ये, ज्यांच्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग येत असतात परंतु संधीचं सोनं करणं हे ते औचित्य साधतो. त्याच्यामुळं हा अतिशय मानाचा आणि माझ्याही घरातला अविस्मरणीय असा हा पुरस्कार मी मानतो. आणि असा पुरस्कार मिळाला आणि सत्कारी झाला आणि अनेक टीव्हीचे चॅनल पुण्याला असल्या कारणामुळे अनेक चॅनल आपल्या बातमीत आले आणि म्हणून त्याच्याबद्दल हा आमदार मला अचानक उभा केलेला आहे. आणि सकाळची दिवशी 4 वाजता चला कोण घसवाडी मॅडम काय आपली पेरणी करणार, कशी पेरणी करणार आणि असं खरं साहित्य यांची जयंती आहे आणि बघू क्रांती ज्योतिबाईने जे काही सांगितले ते आपण ऐका यावर औचित्य साधून उपस्थित आहे आणि म्हणून हा राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळाला. सर्वांच्याच मला सर्वांना म्हणून आणि सर्वांच्याच तुमच्या सानिध्यामध्ये राहून मलाही स्वतःची पेरणी करता येऊ लागते असं पुढे मला हरकत नाही आणि त्याचाच एक वसा आणि त्याचा शब्दांचा वारसा मी सध्या लेखीतून मांडतोय लिहितोय आणि म्हणून अशा नामांकित या गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे मिळालेला पुरस्कार हा माझा अविस्मरणीय अतुलनीय आहे असं धरून मी आभार प्रथम माझा तुझा भाग टाकला आहे. आभार म्हणल्यानंतर आज काल सगळा भाग शेवटात भाग होतो आणि त्याच्यामुळं या कार्यक्रमाला 256व्या वाचक संवादाला उपस्थित असलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राध्यापिका सौ हाके मॅडम यांनी अध्यक्ष भाषणामध्ये करता एक 2 शब्दांची जळजळ ऐकायला मिळाले. अशा तेरण्यामध्ये किंवा अशा वक्त्या समोर बोलत असतात किंवा करत असतात ज्याचा अभ्यास असतात की विचार मांडणं मांडतात आणि मग त्यांच्या जेवढ्या काही अभ्यासाला विचारांची मांडणी जी केली होती ती अतिशय रोचक, बोधक आणि मार्मिक तत्वाने केली आहे. आणि आजच्या या प्रवक्त्या ज्या आहेत धसवाडी मॅडम ही अतिशय अभ्यासवृत्तीनं आणि अभ्यासाबरोबरच ध्यास आणि ध्यासाबरोबरच अनेक पुस्तकांचा सहवास आणि सहवासातून पण आणखी आपला लोकांना किती वास द्यायचा सगळ्या सुगंधाची निरीक्षण केली तर असाच एक अभ्यासाचा चाफा फुलविला आणि त्या चाफ्यांचा सुगंध आम्हाला दरवळला आणि तो चाफ्याचा सुगंध आम्ही घेऊन आमच्या आता आम्ही मंत्रमुग्ध झालेलो आहोत आणि त्याच्यामुळं या वक्त्यांचे आणि आपण सर्व उपस्थित आहात आणि या जन्मदिनाच्या निमित्ताने भेटी देण्यात आली अशा सर्वांची मला केली तर आजचा हा वाचक संवाद हा खरं गुणाकार करू भाकार न होता गुणाकार करू हा इथे अतिशय सुंदर मौलिक तात्विक या सगळ्या गोष्टीला हा एक नंददीपासारखा मला वाटला आणि असाच साहित्याचा जागर आणि गोंधळ राहावा आणि अशीच मला साहित्याची मेजवानी मिळावी अशी अपेक्षा करून या सर्वांचंच एक आभार मानून मी इथे कार्यक्रम संपला असं अध्यक्षाच्या वतीनं मी जय करतो. जय हिंद, जय मराठी.